राजूर परिसरामध्ये प्रभागाची सुरुवात झालेली आहे. निवडणुकीनंतर नगरसेवकांच्या ठिकाणी दिवसा अर्ज पाहायला मिळतो. काय त्यांनी तुमच्या मागण्याकडे काय समस्या आहे? या बॅरेजोड प्रभागामध्ये मी लहानापासून मोठा झालो आणि इथल्या प्रत्येक गोष्टींवर माझं एक इकडचा सुज्ञ नागरिक म्हणून माझं नेहमी लक्ष असतं. परंतु कुठेतरी समाजसेवा करत असताना लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर आपण आता डीमार्ट जवळच्या मुख्य रस्त्यावर या ठिकाणी आहोत आणि गेले बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे. कोणी लक्ष देत नाहीये या ठिकाणी. तुम्ही बघता शाळेच्या बसेस इथून जातात, वयोवृद्ध लोक इथून जातात, महिला जातात, लहान मुलं जातात, परंतु इतकी घाणेरडी परिस्थिती या रस्त्याची. आणि या वर्षीचा अजून पावसाळा आलेला नाही. असे अनेक पावसाळ्यांपासून या रस्त्याची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. प्रत्येक पावसामध्ये तिथे कोणीतरी पडतं, कोणाचं तरी ऍक्सिडेंट होतं, कोण घसरून पडतं, मार लागतो. या सर्व गोष्टी गेल्या बरेच वर्षांपासून या ठिकाणी चालू आहे, परंतु लोकप्रतिनिधींचं मला या ठिकाणी लक्ष दिसत नाही. हेच रस्त्याची समस्या नसून या बॅरेजोड प्रभागामध्ये जर पत्रकारांना माझी विनंती की तुम्ही एक या ठिकाणी चक्कर मारली तर की ठिकठिकाणी जे चौक करण्यात आलेले आहे, असं वाटतं की या बॅरेजोडची प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते आणि इकडच्या लोकांच्या मेंदूवर मला म्हणजे हे लोकप्रतिनिधी परिणाम करत आहेत असं मला दिसतंय. संपूर्णपणे सिंपतीचं राजकारण आणि इकडे या ठिकाणी चालू आहे. प्रॅक्टिकल गोष्टी इथे काहीच होत नाहीये. 30-30 लाख रुपयाला लोकांनी इथे फ्लॅट्स घेतलेत. आज अशी परिस्थिती 25 लाख रुपयाला देखील गिराईक मिळत नाहीये विकायला गेलं तर हे काय होत नाहीये? तर इकडच्या लोकप्रतिनिधींनी याच्यावर विचार करायला पाहिजे. या बॅरेज रोडचा वेटेज कधी वाढवणार आणि या बॅरेज रोडला चांगला दर्जा कधी देणार? या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता हा जो रस्त्याचा मुख्य अडचण आहे, दर पावसाळ्यामध्ये इथे त्रास सुरू असतो. तर माझ्या या लोकप्रतिनिधींना सांगणे, तुम्ही जर पावसाच्या आतमध्ये जर हा रस्ता व्यवस्थित जर नाही केला तर आम्ही स्वतः लोकवर्गणीतून हा रस्ता बनवू आणि इथे त्या रस्त्यासमोरच बॅनर लावू की नगरसेवक हरवलेले आहेत. माझं स्पष्टपणे सूचना आहे, इकडे कुठलीही इमोशनल पॉलिटिक्स न करता बॅरेज रोडला प्रॅक्टिकल विकासाची गरज आहे. मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त विकास या बॅरेज रोडचा झाला पाहिजे. असं